नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 16, 17 आणि 18 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून एखाद 2 ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता देखील बघायला मिळू शकते। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांत बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणून पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। 16, 17, 18 ऑगस्ट 2026 या तारखेला या पावसाची स्थिती राहील। तर अरबी समुद्राकडून सातत्याने येणारे पश्चिम नैऋत्य वारे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण करत असून पश्चिम बंगालच्या पूर्व उत्तर भागामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र 16 आणि 17 ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागाकडे सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच या वातावरणाचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील अचानक बघायला मिळू शकतो। तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील। तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, हैदराबाद, विजयवाडा हलका मध्यम राहील। रामगुंडम, जगदलपूर मध्यम स्वरूपात राहील। भुवनेश्वर, कांतामल, राउरकेला, कोरबा, धनबाद, कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रातील ठिकठिकाणी पावसाचा अंदाज राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, बंडा, चांदगड, रामगड आणि या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव मध्यम स्वरूपात राहील। धामणे, राणकोंडे, कानापूर, निटूरगोंची मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर जागवी, रिवोना, मडगाव, कुचकोडे, साईगाव, कास्टरॉक जोरदार पावसाचा अंदाज राहील। वास्कोदगामा, पंडोरा, तिक्सा, अलगोटे, बिचुलियम, अंजुनियम, पारसेम, अल्रोना या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मापण, कुडल, वैगणी, पिपकासल, कडेगाव, पटेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्यात अजरा, नेसारी, आडदाला मध्यम स्वरूपात असून आडदाला, कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, रायबा, गिडकल, देवणकाठी या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील। निपाणी, कापसीला मध्यम स्वरूपात राहील। गारगोटी, बिद्री, मोरगोड, जैनवाडी, सल्लगा, इचलकरंजी, कोल्हापूर, ज्योतिबिल, किनी, कोडाली, मलकापूर, कोकरुलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनी, आष्टा, इस्लामपूर, रामपूर, पलूस, तासगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। सांगली, मालगाव, देसिंग, जळकाटी, किरंगी तसेच शिरळ, शिरगोपी, कोडाची मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। रायबा, गिडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। दागलपूर, बिलर्जत हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे गिरडी, चिंकी, सांगोळे, आटपाडी, दिग्गाची, मसवड हलक्या सरींचा अंदाज राहील। पंढरपूर, भालवानी तसेच मंगळवेढा, मारवाडे, कुरुविलाटी, सोलापूर, मंद्रुप, मंगरुळी इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूरलाई मध्यम हलका राहील। करकम, शेतवल, अंगार, अरणगाव, कुर्रवाडी, बेमलेटे, मुरणी, अकलूज, इंदापूर, वांगी, केरण, कोंडे, सेल्सियस, परांडा, करमाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे बारामतीला सुंबे हलका पाऊस राहील। लाटी, फलटण, बराड, शिंगणापूर, देवराव, मोलदिक्सल ढगाळ वातावरण राहील। अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। निंदाल, देईवाडी, पुसेवली, औंध, मायनी इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि तसेच कडेगाव, विटा, कान्हापूर, रामपूर, पलूस, इस्लामपूर, नरसिंहपूर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची स्थिती कडेगाव, पटेगाव, कणकवली, फोंडा, राधानगरी जोरदार स्वरूपात राहील। वैगणी, पिपकासल, मालवण, महापण, कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुणकेश्वर,
त्र्यंबकेश्वर, विजयदुर्ग, खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरप्पा, मलकापूर, कोकरोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडापेठ, पूर्णागडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, संगमेश्वर, माखनसन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। मेढा उडाले मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, आरळ, आरवाडे, लोटे, चिपळूण, गुहागर, मारगाव, तांबे आणि खेड, सागदेव, होसटफोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनघर, महाबळेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। महाड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये पावसाचा अंदाज लाटे, फलटण ते हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर अधिक राहील। व्याली, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुणे, दायरी तसेच सुसगाव, पुनावली, वाघोली, आळंदी, चाकण, खेड, वाडा, मनसर मध्यम स्वरूपात राहील। कडेगाव, दौंड आणि मठ, नार्वे, बोरी, शिरूर, मलठण, कवटे, पारणे, सुपे, आल्याने, टाके, डोकेश्वर इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। मध्यजुन्नर, ओतुर्ले हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव, सुरेगाव तसेच बिटकेवाडी, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी हलका राहील। अंबळनेरले हलका पाऊस बघायला मिळणार आहे। भगूर, पाथर्डी, बालगाव, जांभळीला हलका पाऊस राहील। अहिल्यानगर, धनगरवाडी, शिरळ, माका, बनास, निवासा, श्रीरामपूर तालुका बनले अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। तसेच आल्याने, टाके, डोकेश्वर, घारगाव, मांडवे हलक्या सरींचा अंदाज राहील। वरवंडी, अश्वी, लोणी, संगमनेरला ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता फारशी नाही। नांदूर, शिंगोटे, शेर्टीपल्ली, तंबाखू, कोपरगावला बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतला जोरदार स्वरूपात राहील। कर्जत, कुसर, पेठ, वाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, उरणला जोरदार स्वरूपात राहील। ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीराभाईंदर, उमडी मध्यम पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, उमरपाडा, पिलवी, सपाले, गोडमाल, वाडा तसेच पालघर, बिसप, बनेगाव, कासाकरोड हलका पाऊस राहील। घाट माथ्याकडे इगतपुरी, मुनगाव, वाडीवारी, जव्हार, मोकडा, त्र्यंबक, सम्राट, गुंडा तसेच करडी, वैशाला या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकोला, शमशेरपूर, तिर्डी, डुबरे, नाशिक जिल्ह्याचा परिसर, मुनगाववाडीवरे मध्यम स्वरूपात राहील। नाशिक, ओझर, लाडाची, अर्सुल, शेवगाव मध्यम स्वरूपात राहील। नागपूर, माणसाकळी, मंजूळ, लासलगाव, पाटोदा, ममदापूर, तालवड हलक्या सरींचा अंदाज राहील। मणी, टोटांबे, चांदवडला हलका पाऊस राहील। सौदाने, मालगाव, नांद्राने हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि सटाणा, औटी, ताहराबाद, निमशेवडी, चिंचले आणि साक्री, बॅड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे चोरवड, पिंपळणे, नवापूर, आमली, कोकसने, पाणेगाव, बोरचाक, धोनरा, नंदुरबार मध्यम स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती असोल, मालगाव, बडकी, पडबिके, सांगवी, सुले आणि धोंडाईचा, शिंदखेडा हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि लगेच पिसर, कापडणे, धुळे, अंजंग, अरबी, बोकरोड अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, ओवाड, आडगाव, हिरपरा, यावल, फैजपूर, मुक्ताईनगर, जळगाव, भुसावळ मध्यम स्वरूपात राहील। धरणगाव, एरंडा इकडे मध्यम स्वरूपात राहील। बडगोपसरा, पाऊस जामनेरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, साईगव्हाण मध्यम हलका राहील। कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरामगावला हलका मध्यम राहील। वैजापूर, गंगापूर, ममदापूर, कोपरगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। बेजगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, काचूर, पाचूर, ढाकेपाल, पैठण अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। अमरापूर, हंसापूर, पल्लम, टाकली हलका मध्यम पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिव, सोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूर, पाचूर मध्यम स्वरूपात राहील। गोलापंगरी, जालना, बदनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील। देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमरपोरला हलका राहील। बीड, करकम, मंजलगाव, वडवणी, शिरसर, सोनपेठला हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। यलम, चौसाला, जामखेड आणि तसेच पातुरकडा हलका पाऊस राहील। धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणी, सावगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच कळंब, मासा, तारकेट, बूम मध्यम स्वरूपात राहील। एडशीपेठ, कामेगाव, बेंबली, बाटंजी, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, नळदुर्ग, ओरटी, ओडोला, तांदवाडी मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे खिंतोट, औसा, भाडा, खोंड, लातूर, घाटेगाव, रायनापूर, बोकडा मध्यम स्वरूपात राहील। लातूर रोड, उडुमजुक, उदगीर, मुरकी, रावणकोला, हनीगाव, जाकाल, औरत, शहाजानी, हलसी, बालकी, बीदर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवठा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि परतूर, मट्टा, सेलू, आष्टी, पाथरी मध्यम स्वरूपात राहील।
नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे वसमत पूर्णा, नांदेड वाघाला मुकेट भोकर इकडे मध्यम स्वरूपात राहील. भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरचोंदी किनवटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इंनापूर मागाव मोरले जोरदार पावसाचा अंदाज राहील. वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मंगळूरपीक कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद बहापूर मेकर डोंगगाव जोरदार स्वरूपात राहील. घाटबोरी कुतनापूर चिखली खेळवळ बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे. मोठाला पिंपरी गव्हाली दिघी नांद्रोणा अडोल बुद्रुक दासरखेड मुक्ताईनगर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड तेलरा जळगाव जामत अंधुणा पातुरा मध्यम स्वरूपात राहील. अकोला बोरगाव मंजू खामगाव शेवगो आळंदा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. अमरावती जिल्ह्याकडे मत्तीचापूर दर्यापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील. अंजनगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार चिखलदरा साधारणी मध्यम सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील. बडनेरा अमरावती इकडे मध्यम स्वरूपात राहील. तसेच चांदूर धामणगाव रेल्वे फलेगाव पुलगाव बाबुलगाव आणि नांदगाव खंडेश्वर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे कलाम जामोडा राळेगाव दुर्ग पिंपरी काटंजी करंजी जोरदार स्वरूपात राहील. नेर लाटके दारवा मध्यम हलका राहील. रुई जवई अर्निलाई मध्यम हलका राहील. आणि द्या आणि साखरी चोंडी पुसत खंडाळा महागाव मोरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. पांढरकवडा घाटंजी करंजी अलिताबाद निमगुडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. वर्धा जिल्ह्याकडे जोर वाढलेला बघायला मिळणार आहे. वडनेर वाडकी पुणे हिंगणघाट देवळी कोल्हापूर तसेच बारवाडी तुळजापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. आरवी वडोणा लाडगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकटे दुतीवाडा कोडाली काटोल हिंगणा पाचगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. डोरली कमळेश्वर उमरी सावरनेर आणि वनेरा घोटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच लगतचं पिसं बघितलं असता पन्हाळा जिल्ह्यात आडयल ओमरेड खैरगाव भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे. भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंदारी आणि वनेरा घोटी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळक गोंदिया लांजी आमगाव साखरीटोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील. देवरी चिंचोला डोंगरघर मार्कासा आमगाव चौकी कोलेगाव बोंडगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. डेसिंग दिगोरी किंमठी मेदा जोरदार पावसाचा अंदाज आहे. पळणी सिंदेवाई राजोळी मुलसावली गडचिली मध्यम पावसाचा अंदाज राहील. धनोरा मुरमगावलाई मध्यम स्वरूपात राहील. कापसी पंकजनोर गिरवाडा पाराकोट मध्यम स्वरूपात राहील. एटापल्ली मुलचेरा अष्टी तसेच चामर्शी घोटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला हलका राहील. बदलापूर गजवाली चंद्रपूर गुगज रोड भाटाडी तसेच भद्रावती मध्यम स्वरूपात राहील. मोरली कोटवाडा चरवकी चिमूर ब्रह्मपुरीला बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा.